सर्व पितृ अमावस्या संबंधित 10 नियम व उपाय व तोडगे. 1. दुसऱ्यांच्या निवासस्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये. हे श्राद्ध त्यांच्या स्वतःच्या भूमीवर किंवा घरातच करणे योग्य ठरते. 2. श्राद्धात पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मणाद्वारे पूजा कर्म करावं. ब्राह्मणांचं मानधन दिल्याशिवाय श्राद्ध कर्माचे फल प्राप्त होत नाही. 3. ब्राह्मणाचा सत्कार न केल्याने श्राद्ध कर्माचे संपूर्ण फल नष्ट होतात. ब्राह्मणाचे मानधन आणि आदर करणे आवश्यक आहे. 4. श्राद्धात सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित केला जातो. नंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंडदान केलं जातं. 5. चांडाल आणि डुक्कल श्राद्धाच्या संपर्कात आल्यास श्राद्धाचं अन्न दूषित होऊन जातं. अशा व्यक्तीच्या संपर्कातून श्राद्धाच्या पद्धतीला बाधा येऊ शकते. 6. रात्री श्राद्ध करू नये. श्राद्धाची कर्मे दिवसा करण्यात अधिक फलदायी असतात. 7. संध्याकाळी आणि पूर्वाह्न काळात देखील श्राद्ध करणे उचित नाही. पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्धाची कर्मे प्रातः काळात केली जातात. 8. सर्व पितृ अमावस्येशी संबंधित खास उपाय. पिंपळाच्या झाडाची पूजा. सर्व पितृ अमावस्येच्या पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. 2. पिंडदान तर्पण. धार्मिक मान्यतेनुसार सार्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी. पितृपक्षात पिंडदान तर्पणला खूप महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात. 10. ज्योतिषांच्या मते सर्व पितृ अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सर्व पितृ अमावस्येला ब्राह्मणाला दान करावे व तसेच चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे पूर्वज समाधानी राहतात. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ.